સુરત શહેરના લિંબાયત વિસ્તારના ત્રિકમનગરમાં કથાનું આયોજન। સુરત શહેરના ઉધનામાં આવેલ લિંબાયતમાં નાહવી વાળંદ સમાજ મંડળ દ્વારા શ્રી સંત શિરોમણી સેના મહારાજની પુણ્યતિથિ નિમિત્તે ત્રિકમનગરમાં કથાનું આયોજન કરવામાં આવેલ હતું, જેમાં સુધાકર દિગંબરવાલ, બંસીલાલ મહાલે, યોગેશ નિકામ, ધર્મેશ સોનવણે, સુરેન્દ્ર પવાર, મહેન્દ્ર વાલ, વિલાસ મહાલે, નિલેશ આહિરે, વિકી વાલ, ભૂષણ વાલ, ઉમેશ દેવરે, સંદીપ પગારે અને રાહુલ વાલ કાર્યકર્તાઓ હાજર રહ્યા હતા અને કાર્યક્રમને સુખદ અંત કરેલ હતો। आजच्या या श्री संत शिरोमणी सेना महाराज नावे वाळंद समाज मंडळ आपण आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी हरिभक्त परायण आमचे जयेश महाराज यांचे उत्कृष्ट असे 4 चरणाचा अभंग त्यांनी सोडून आम्हाला असे छान असे निरूपण केले आणि समाजाला काहीतरी प्रेरणा व्हावी म्हणून या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी सुंदर अशा पद्धतीने अभंगाची सोडवणूक केली आणि मंडळाने हे छान आयोजन केलं। त्याबद्दल मंडळाचे, सर्व भजनी मंडळाचे, सर्व श्रोत्यांचे, सर्व वक्त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि 2 शब्द संबोधतो। जय हरी। किती भयानक असं का होतंय याचं कारण आपण आपल्या संस्कृतीला विसरत चाललो। नको ते पोशाख, नको ते व्यसन, नको ते फॅशन जीवनामध्ये आपण आणलेली आहे, म्हणून अशा प्रकारच्या पापाला आपल्याला सामोरं जावं लागतं। आपला धर्म कोणता आहे? हिंदू धर्म आहे आपला, हिंदू धर्म आहे। त्या हिंदू धर्मामध्ये असून सुद्धा जर तरी आपल्याला हिंदू धर्माची आठवण पडत असेल, आपल्या हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन काही चुकवलं हिंदू अरे आपल्याला आपल्या धर्माची जाणीव असली पाहिजे। पण काही मूर्खांना कपाळी पिढा लावण्याची सुद्धा लाज वाटते। आम्ही म्हणत नाही तुम्ही धोतर घाला, आणि म्हणत नाही तुम्ही पांढरे कपडे घाला, परंतु आपल्या संस्कृतीला शोभतील असे कपडे तरी वापरा, असे कपडे तरी वापरा। सिंधुताई सकाळांचं एक वाक्य होतं। सिंधुताई सांगायच्या, या भारतात बलात्कार कधी जाईल जेव्हा या भारतातली प्रत्येक मुलगी, भारतातली प्रत्येक स्त्री अंग झाकून, अंग भरून कपडे घालेल, त्या दिवशी या भारतात बलात्कार नावाचा शब्दच निघतो। का होतंय असं? भारताची स्त्री, भारताचा पुरुष आपल्या धर्माची जाणीव त्याला राहिली नाही, धर्माचा पोशाख त्याला माहित नाही। उघडून बघा आपले धर्मग्रंथ, आपला पोशाख काय होता। जिजाई साहेब छत्रपती शिवराजांच्या आई होत्या, परंतु तरी सुद्धा त्या जिजाई साहेबांनी कधीही डोक्यावरचा पदर खांद्यावर कधीही परपुरुषासमोर गेल्या नाही। काम वाचता जागृत होईल असं कृत्य कधी केलं नाही। जीवनामध्ये सावधान व्हा, आपण आपल्या धर्माची जाणीव करा। असं कोणी नराधम जर त्या ठिकाणी दिसत असेल ना, त्या तरुण बहिणीला एक विनंती माझी ताई, खूप शिक, तू सुवर्ण अक्षरामध्ये तुझं नाव लिहिलं गेलं पाहिजे एवढी शिक। फक्त शिकत असताना आपल्या बापाची मान या समाजामध्ये खाली जायला नको याची जाणीव। कॉलेजला जाते तो, कॉलेजला जात असताना आपल्या प्रश्नमध्ये लाली ठेवू नको, कंगवा ठेवू नको, एक रामपुरी ठेव। एखादा हरामी तुझ्या रस्त्यामध्ये आला, सरळ तो चाकू काढ त्याच्या पोटात घालून दे, ते जयेश महाराजांच्या नावाची ठोकून दे। लक्षात ठेवा, अरे मुलगी रस्त्यावर जाते, तोंड बांधून जाते, बापाला कळत नाही की माझी मुलगी कधी पळून गेली। लक्षात ठेवा, बापाचं जीवन, बापाचं फार मोठं प्रेम त्या मुलीवरती असतं। वेळ होत असेल होऊ द्या वेळ, परंतु हीच संधी जीवनामध्ये। बाप जीवनामध्ये 2दा रडतो, ज्यावेळेला त्याचा पोटचा गोळा त्याची मुलगी लहानाची मोठी करतो, आणि ज्यावेळेला ती मुलगी लग्न करून परक्या घरी जाते ना, त्यावेळेला तो बाप रडतो।
स्वतःच्या आई म्हणजे तेव्हा रडला नाही, स्वतःचा बाप गेला तेव्हा रडला नाही. कधी रडला तो बाप? ज्यावेळेला त्याच्या मुलगी सासरी गेली त्यावेळी रडला. अजून सांगू, दुसऱ्यांदा तो बाप रडतो ज्या मुलीला तळहाताच्या कुडाप्रमाणे 20 वर्षाची तरणी बांध केली आणि तीच मुलगी 2 दिवसाच्या प्रेमासाठी 20 वर्षाच्या प्रेमाला विसरून निघून गेली ना, त्या दिवशी तो बाप रडतो. त्या दिवशी तो बाप कुठून जातो तो बाप? त्या बापाला या समाजामध्ये मान वरती करता येत नाही. वरती करता येत ताईंना, सगळ्यात ताईंना माझी विनंती, तुमचा रक्ताचा भाऊ नाही परंतु धर्माचा भाऊ या नात्याने सांगेल, ताई असं कृत्य कधी करू नको, कारण तू तर निघून जाशील परंतु तुझ्या बापाला काय भोगावं लागेल, काय यातना भोगाव्या लागतील याची तुला जरा जाणीव घे. तुम्ही परपुरुषासोबत निघून जाता पण तो तुमच्या काय हाल करतो तुम्हाला कळतं का? जाऊन बघा ना, महाराष्ट्राची मुलगी आहे, दिल्ली सारख्या शहरामध्ये तिचे 35 तुकडे सापडत आहेत. काय अवस्था असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता झालं ना, आपल्या सिन्नर मध्ये सुद्धा झालं, चिमुकली पोरगी आहे. महिलांनी घरातनं बाहेर निघायचं नाही का? स्त्रियांनी घरातनं बाहेर निघायचं नाही का? असा अत्याचार का होत आहे का माहिती का? कारण या भारतातली स्त्री घाबरून गेलेली आहे, धाडस नाही. आई, एक विनंती आहे, जर कधी कोणी रस्त्यात दिसत असेल ना, तात्काळ त्याची चौकशी करा, एकमेकाची मदत करा. अरे आपला भारत देश असून, आपण या भारताचे नागरिक असून आपल्याला या भारतामध्ये लपून छपून राहावं लागतंय. किती लाचारीचं जीवन इथून जगताय, किती लाचारीचं जीवन जगताय. एक हात जोडून विनंती तुम्हाला, चांगलं जीवन जगायला सुरुवात करा, गोड जीवन जगायला सुरुवात करा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा, मायबापाची सेवा करा. या जगामध्ये आईसारखं प्रेम नाही, बापासारखं प्रेम नाही. तुम्ही लाख मोठे वा, कोट्यावधी रुपये कमवा, कोट्यावधीचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याला शोभा कधी आहे? ज्यावेळेला तुमचे म्हातारे मायबाप तुमच्या घरामध्ये बसलेले ना, त्याच दिवशी तुमच्या घराला शोभा आहे. त्याचा अक्काली लागू तुमच्या बंगला काय कामाचा बंगला. आता बरेच लोक म्हणतात, जी आपका नाम? जी, મારું નામ સુરેન્દ્ર શ્રાવણ પવાર છે. અમે ત્રિકમનગરમાં રહીએ છીએ અને અમે આ સંત શિરોમણી સેના મહારાજની પુણ્યતિથિ નિમિત્તે દર વર્ષની જેમ આ વર્ષે પણ અમે આ કાર્યક્રમ અહીંયા આયોજિત કરેલો છે. એ નિમિત્તે એક દિવસ પહેલાં સંત શિરોમણી સેના મહારાજના નામે અમે કીર્તનનું આયોજન કરીએ છીએ. જે પ્રમાણે ગુજરાત એ દેવોની ભૂમિ છે, એ જ પ્રમાણે મહારાષ્ટ્ર એ સંતોની ભૂમિ છે. એ સંતોના નિમિત્તે અમે આ કાર્યક્રમ અહીંયા આયોજિત કરીએ છીએ. અને દર વર્ષની જેમ સંત સેના મહારાજ પુણ્યતિથિ નિમિત્તે અમે પાલખી યાત્રા એમ કાઢીએ છીએ. मेरा नाम धर्मेश सोनोने है. हम लोग मतलब कि 10 से 11 साल से हम संत सेना महाराज का प्रोग्राम कर रहे हैं. अभी क्या है, जैसे हमारे इधर बाकी लोग हमारे महाराष्ट्र में रहते हैं तो उधर से लोग इधर आते हैं हमारा प्रोग्राम मतलब कि मनाने के लिए. वैसे जैसे कि अभी आज हमारा कीर्तन उत्साह रखा था, अभी कल हमारा पालकी का नियोजन है, तो उसमें बहुत से ज़्यादा लोग आने वाले और आएंगे. वो क्या है, जैसे अभी संतों का काम है तो सब लोग मतलब कि कल उधर अपना काम बटाएंगे और अपने को सब सपोर्ट करेंगे. મારું નામ મહેન્દ્ર વાલ છે. અમે દર વર્ષની જેમ આ વર્ષ બી સંત સેના મહારાજની પાલખી કાઢ્યા છે. બધા અમારે ગલી મોહલ્લાના લોકો સપોર્ટ કરે છે. આ વખત બી અમે બધા મળીને આમ પાલખીને સોડાને નિમિત્તે બધાને શુભેચ્છા આપું છું. જય સંત સેના મહારાજ. आपलं नाम? મારું નામ બંસીલાલ સંતોષ મહાલે. અમે લગભગ 11 વર્ષથી 10 વર્ષથી અમે કરે છીએ. 11 વર્ષ આ તિક્કમનગરની અંદરમાં આયોજન કરવામાં આવ્યું છે. અમે જે ગ્રુપ મળીને કામ કરીએ છીએ અને યુવા બી અને જે કંઈ વયસ્ક માણસ છે એ હવે પાછળ આવવા માંગે છે અને વયસ્ક છોકરાને આગળ લાવવા માટે અમે નવી જગ્યા પર આયોજન કરેલું છે. અને કાલનું પ્રોગ્રામ પાલખીનું છે, તો પાલખીમાં વધારે ટાઈમમાં અને વધારે નવયુવાઓ આવશે એવું હું આશા રાખું છું. અને દર વર્ષની જેમ આ વર્ષે બી બહુ ઉત્સાહથી આપણે આ પાલખી સાજરી કરવાની છે.